कैसे हराया, अस्सलाम वालेकुम, कैसे हराया हा डायलॉग 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात गाजला. तिचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला. कैसा हराया. जितेंद्र आव्हाडांना डिवचण्यासाठी तिचा हा डायलॉग पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत विजेत्या उमेदवारांच्याही रीलमध्ये झळकला. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या तिकिटावर अवघ्या 22 वर्षाची सहर निवडून आली. पण राजकारणात जितक्या वेगानं प्रसिद्धी मिळते तितक्याच वेगानं पायउतारही व्हावं लागतं. आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात बगदाड पाडून निवडून आलेल्या सहर शेखचं नगरसेवक पद आता धोक्यात आलंय. 3 महिन्यातच सहरचा कैसे हराया ते कैसे बनाया असा नवा घोळ समोर आला. सहर शेख आणि तिच्या वडिलांवर चक्क बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप आहे. फसवणुकीचा आरोपी होतोय. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण नेमकं प्रकरण काय, प्रशासनाच्या फसवणुकीचं हे मॉडेल काय, प्रशासनाची फसवणूक की प्रशासनानं फसवणूक करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहर शेख आता किती दिवस नगरसेवक पदावर राहू शकणार आहे हेच सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. नेमकं प्रकरण काय? सहर शेखची पॉलिटिकल जर्नी ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झाली. तिचे वडील युनुस शेख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते. सहर सुद्धा आव्हाडांसोबतच पक्षाचं काम करायच्या. पण ठाणे महापालिकेची निवडणूक आली तेव्हा पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं. याच रागातून सहर आणि तिच्या वडिलांनी असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम मध्ये प्रवेश केला आणि आव्हाडांच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवून विजय मिळवला आणि सहर देशभर व्हायरल झाली. तिचा डायलॉग प्रत्येक मोबाईल पर्यंत गेला. पण या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारातर्फे अशफाक अली जावेद सिद्दीकी आणि फराज रुबाब अहमद सिद्दीकी यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सहर शेख यांनी मिळवलेला जातीचा दाखला पूर्णपणे बोगस आहे. या तक्रारीनंतर ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी चौकशी सुरू केली आणि 25 मार्च रोजी त्यांनी आपला अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे सादर केला. प्रमाणपत्राबद्दल खळबळजनक माहिती समोर आली. घोटाळ्याची नेमकी पद्धत काय? आता आपण या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी म्हणजेच कार्यपद्धती समजून घेऊ. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार सहर यांचे वडील युनुस इक्बाल शेख हे मूळचे महाराष्ट्राचे नाहीत. ते उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मूळ रहिवासी आहेत. ते तिथून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. पण इथं कायदा काय सांगतो की ते नीट समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायदा 2000च्या कलम 6 नुसार एखादी व्यक्ती परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाली असेल तर अशा स्थलांतरित नागरिकांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी नमुना 10 भरणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. पण युनुस शेख यांनी इथेच चालाकी केल्याचा आरोप आहे. त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी नमुना 10 ऐवजी नमुना 8चा वापर केला. नमुना 8 हा केवळ महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांसाठी राखीव असलेला फॉर्म आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राचेच मूळ रहिवासी आहोत असं भासून त्यांनी बनावट पद्धतीनं इतर मागास प्रवर्गाचा म्हणजेच ओबीसीचा दाखला मिळवला. यात आणखी एक मोठा झोल म्हणजे अधिकार क्षेत्राचा मुद्दा. एबीपी माझाच्या एका बातमीनुसार सहर शेख आणि त्यांचं कुटुंब हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथे राहतात. असं असतानाही सहर शेख यांनी 2018 मध्ये स्वतःचं जात प्रमाणपत्र मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवलं. ठाण्याची रहिवासी असलेली व्यक्ती मुंबईतून जातीचा दाखला कसा काढते हा अत्यंत संशयास्पद आणि नियमबाह्य प्रकार आहे. कागदपत्रातील त्रुटी आणि प्रशासनाची डोळेझाक. ठाणे तहसीलदारांकडे या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा 18 मार्च रोजी युनुस शेख यांनी आजारपणाचं कारण देत सुनावणीला दांडी मारली. त्यांच्या वकिलांनी केवळ एका प्रमाणपत्राची रंगीत झेरॉक्स प्रत सादर केली. त्यानंतर 23 मार्चला पुन्हा सुनावणी झाली तेव्हा अधिकाऱ्यांनी तपासलेल्या कागदपत्रामध्ये अत्यंत ढोबळ त्रुटी समोर आल्या. या प्रमाणपत्रावर 4 भक्कम आक्षेप नोंदवण्यात आले. पहिलं, कोणत्याही अधिकृत सरकारी प्रमाणपत्राच्या सर्वात वरती महाराष्ट्र शासन असा उल्लेख स्पष्ट असतो. पण युनुस शेख यांच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र शासन असा उल्लेखच नाही. दुसरं, अशा प्रमाणपत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणं अनिवार्य आहे. पण या दाखल्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरीच गायब आहे. तिसरं, युनुस शेख यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्यांच्या वडिलांच्या नावात मोठी तफावत आहे. आणि चौथं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनुस यांच्या काकाचा जो जातीचा दाखला रेकॉर्डवर आहे तो चक्क गाझियाबाद म्हणजेच उत्तर प्रदेशचा आहे. आता इथं सर्वात मोठा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेबद्दल निर्माण होतो. तहसीलदारांच्या अहवालानुसार युनुस शेख आणि सहर शेख यांनी निवडणूक आयोगासह तब्बल 4 शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. मग एवढ्या ढोबळ त्रुटी असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलंच कसं? सहर यांना निवडणूक काळात प्रशासन आणि निवडणूक आयोगाचं पूर्ण संरक्षण मिळालं असावं असा ठपकाही तहसीलदारांनी अहवालात ठेवला. एमआयएमची भूमिका काय? या सगळ्या प्रकरणावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना सहर शेख यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सहर शेख इतकी फेमस झालेली आहे की तिच्या बाबतीत काहीही झालं तर मीडिया त्यांचा बाऊ करतो. फक्त सहर शेखच्या खांद्यावर चढून काही लोक फेमस होण्याची वाट बघत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आम्ही सर्व स्क्रुटिनी केली आहे. तहसीलदारांची कारवाई केवळ प्राथमिक स्वरूपाची आहे आणि ते सुप्रीम अथॉरिटी नाहीत.
काहीच जर चुकीचं घडलं असेल तर आम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टात लढा देऊ. दुसरीकडे सहर शेख यांनी स्वतः यावर भाष्य करण्यास नकार दिला. माझे वकीलच काय बोलतील अशी त्यांनी सावध भूमिका घेतली. सहरचं नगरसेवक पद जाणार की राहणार? कायद्यानुसार कोणतीही निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवाराला पुढील 6 महिन्याच्या आत जात पडताळणी समितीचा अहवाल आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. या पडताळणीत सादर केलेली कागदपत्र बनावट आहेत असं सिद्ध झालं तर त्या उमेदवाराचं नगरसेवक पद तात्काळ रद्द होतं. पीटीआयच्या बातमीनुसार तहसीलदार उमेश पाटील यांनी या प्रकरणात थेट फसवणुकीचा ठपका ठेवला. युनुस शेख आणि सहर शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि हे सर्व बोगस दाखले तात्काळ रद्द करण्याची शिफारस उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली. हा गुन्हा दाखल झाला आणि जात पडताळणी समितीने त्यांच्या प्रमाणपत्राला अवैध ठरवलं तर सहर शेख यांचं नगरसेवक पद जाणं निश्चित मानलं जातं. इथे एक कायदेशीर मुद्दा सांगायला हवा, तो म्हणजे एकदा का अशा प्रकरणात ग्राउंडवरून तहसीलदाराचा अहवाल समोर आला की त्यात पुढे फारसा बदल होत नाही. त्याच आधारावर पुढची सारी प्रक्रिया होते. म्हणजेच आता सहर शेखचं नगरसेवक पद गेल्यात जमाय. फारच काही वेगळं घडलं तर सहरचं नगरसेवक पद वाचू शकतं. 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र समिती पुढे ती स्वतःच्या जातीची वैधता ठरवण्यासाठी काय पुरावे सादर करते हे बघायला हवं. थोडक्यात काय तर ज्या कैसे हराया डायलॉगने जितेंद्र आव्हाडांना डिवसलं होतं, आज तोच डायलॉग तिच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला. आता ही कागदपत्र खरी आहेत की खोटी हे कोर्ट आणि जात पडताळणी समितीच ठरवेल. पण या निमित्तानं आपल्या प्रशासकीय यंत्रणेतही मोठ्या त्रुटी आहेत, त्या धुतल्या तांदळासारख्या नाहीत हे या निमित्तानं समोर आले. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न निर्माण झालेत. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? प्रशासनाने या कागदपत्रावर आधीच आक्षेप का घेतला नाही? सहर शेखने बोगसगिरी केली की तिला अडकवलं जातंय? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.